भारतीय मराठी तडकामध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय आषाढी एकादशी निमित्ताने मिरची वडे। मिरच्या घेतल्यात, छान अशा गावरानी मिरच्या घेतल्यात, मोठ्या मोठ्या आहेत, कापून घेतल्यात आणि त्यांच्या आतमधल्या बिया मी काढून घेतलाय। थोडंसं असं मीठ लावून घेतलंय जेणेकरून त्यांना पाणी सुटेल आणि त्या छान अशा नरम होतील आणि थोडा तिखटपणा कमी होईल। या मिरच्या आता आपण बाजूला ठेवून घेऊया 2 मिनिटांसाठी आणि एक भांड घ्यायचं आहे आपल्याला। त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। सैंधव मीठ वापरते मी। आपण मिरचींना मीठ पण लावलंय त्यामुळे थोडंसं कमीच घालायचं आहे मीठ आणि थोडी लाल मिरची पावडर। तुमच्या मिरच्या किती कमी जास्त तिखट आहेत त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता, नाही घातली तरी चालेल। आणि यात मी एक बटाटा असा चुरून घेते। आपल्याला हे मिश्रण मिरचीमध्ये स्टफ करायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी हे चुरून घेते बटाटा आणि छान असं मिक्स करून घेते। नेहमी आपण वडे बनवतो, बटाटे वडे बनवतो किंवा नेहमी आपण वेगळं असं म्हणजे सारखं साबुदाणा खिचडी वगैरे तेच बनवतो, त्यापेक्षा जरा हे वेगळं काही आहे त्यामुळे हे नक्की बनवून बघा। हे बघा, आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी या सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। या मिरच्या आता आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता मी एक बाउल घेतलेला आहे। त्या बाउल मध्ये मला आता शिजवलेले मी बटाटे आहेत, ते बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत। बटाटे आपण सोलून घेतलेत, आता आपल्याला बटाटे चांगले असे मॅश करून घ्यायचे आहेत। बटाटे आपले स्मॅश झालेले आहे। आता आपण यात टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट। जवळजवळ 4 ते 5 चमचे टाकून घेतलाय, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, सैंधव मीठ घेतलेलं आहे। तुम्ही जे मीठ खात असाल ते देखील ते टाकू शकता तुम्ही। आणि तुम्ही जिरं पण खात असाल तर जिरं पण टाकू शकता तुम्ही। आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचे आहे लाल मिरची पावडर आणि यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे भिजवलेला साबुदाणा। आपल्याला छान असं हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। राहिलेला सर्व साबुदाणा आपण टाकून घेऊया। एकदा या पद्धतीने तुम्ही हे वडे बनवून बघा, मिरची वडे खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात। तुमच्या घरात लहान मुलं देखील आवडीने खातील, एवढे भारी हे बनतात। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असाल तर लाईक करत जा आणि कमेंट देखील करत जा। कमेंट केल्याने मला तुमचे मेसेज वाचून खूप आनंद होतो, त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असते। कमेंट नक्की करत जा। मिश्रण आपलं छान असं एकजीव झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। या प्रकारे आपण हा गोळा बनवलेला आहे। त्यात आपल्याला एक मिरची ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि पूर्णपणे ही मिरची कव्हर करून घ्यायची आहे आपल्याला। या पद्धतीने मी हा मस्त वडा तयार करून घेतलाय। मिरची वडे आपले हे तयार करून झालेले आहेत। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता छान असं क्रिस्पी असे हे वडे तळून घेऊया। आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे मिरची वडे तळायला घ्यायचे आहेत। आपण एक एक करून हे मिरची वडे टाकून घेऊया तेलात। क्रिस्पी हा वडा आपला तयार झालेला आहे। मिरची वडा काढून घेऊया आपण। नेहमी साबुदाणा खिचडी किंवा बटाटे वडे करण्यापेक्षा काहीतरी वेगळं असं करून बघा एकदा नक्की। मिरची वडा खूप चवीला छान आणि खूप टेस्टी असा होतो हा। एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।